तरी आपण सर्वजण मिळून यथावती स्त्री तरी अहंगावती करण्याचा प्रयत्न करू. पुन्हा पुन्हा विनंती अभिवादन करून सेवेला आरंभ करतो. जय जय वसुते उदारे प्रसिद्धे अनवरतरानंदे परिशक्तिये आधाशक्तीची आहंती गाढसी कौसुकी हृदयाकाश कल्पकी परिवेशी प्रत्येक ज्योतीची उभारणी करती मरवणाची खेळणी आत्मसुखाची बाळवणी एकविशी 17वीचे संन्यासी अनहताचा हल्लुगासी समाधी गोविंदशी बुधामुनी म्हणोनी साधका तुमामुनी ठिके सारस्वती पावली या कारणे मी सावली वसंती तुझी म्हणगोनी अंगी श्रीमंते निजे जनन कल्पलते आज्ञा विमाते ग्रंथनिरोपणे तू आपुरे निस्त्य पल्लवे माते पंगुर विसील सदैवे तरी आकाची आघवे निर्वीण माये नमो विशद बोध विदका विशद बोध विदका विशद बोध विदका विद्यारविंद प्रबोधा विद्यारविंद प्रबोधा विद्यारविंद प्रबोधा जय जय सद्गुरु बुद्धिदाता जय जय सद्गुरु सत्य ज्ञानानंता जय जय संत मुकुटमणि मधुरया गिरा वैलुवाक्यया बुधमनोज्ञया पुष्करे क्षण विधि करी रिमा वीरमुयती अदरसी गुना प्यायस्वन माझी वाणी तुझे श्री रामचंद्राय वागीशाय सवदने लक्ष्मी यस्य
यस्यास्ते हृदे संयुतं नस्य मध्ये ऋणु ऐसा वाजविसी सुंदर तू श्यामतन अलंकापुरी उभा अससी जनक सुता जगजननी जानकी अतिशय प्रिय करुणा निधान की ताके जुगपद कमल मना वधू जा सुखिता निर्मल मति पावो आये हनुमंत बिराजी कथा कहूँ मति अनुसार प्रेम सहित गादी धरू पधारिये पवन कुमार भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम एक इनके पद बंधन की नासे विघ्नानी जेथे आठविती स्वामीचे ते पाय उत्तम ते ठाय रम्य स्थळ उत्तम ते ठाय रम्य स्थळ देवसे चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वारी वासना अनंत कृपामूर्ती श्रीमंत भगवान प्रभुपराय यांच्या अभंगावर त्यांच्या कृपाप्रसादे काही चिंतन करण्यापूर्वी मातृवर्ग पितृवर्ग बंधुवर्ग भगिनी वर्ग आबा वृद्ध गुणीजन मंडळी महात्मा गण मंडळी सर्वांना प्रेमपूर्वक दंडवत विठ्ठल देवसे चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते म्हणा देवा पूर्वावी वासना अनंत कृपामूर्ती श्रीमंत भगवान तुकोबराय सेवेकरता हे ते अभंगाच्या माध्यमातून रुक्मिणी संजीवन पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे एक मागणी करतायत आणि मागणी आवडीची करतायत तुकोबरायची आवड या अभंगामध्ये व्यक्त होते आणि त्या आवडीविषयी तुकोबरायची जी पराकोटीची तळमळ आहे जी इच्छा आहे ज्या इच्छेला वासनेचं रूप प्राप्त झाले त्या वासनेचं भगवान तुकोबराय प्रत्यक्ष दिग्दर्शन या अभंगामध्ये करतायत भगवान तुकोबराय मागत असताना देवाकडे मागतात आवडीचं मागतात आणि त्याच्याशिवाय जिण्याला जगण्याला काही अर्थ नाही अशा प्रकारची मागणी करतात प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला हा उत्सव ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी गुणीजन मंडळी महात्मे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे ग्रामस्थ मंडळ आयोजक नियोजक सर्वांना पुन्हा पुन्हा विनम्र अभिवादन करतो भगवान तुकोबराय अभंगामध्ये मागत असताना आवडीचं मागतात आणि त्या आवडीला भगवान तुकोबरायने वासना हे नाव दिले भगवान तुकोबराय सारख्या महात्म्याकडे वासना असणं शक्य नाही आणि जर आहे तर ती नेमकी कशी आहे याचा विचार आपल्याला थोडासा करायचा आहे भगवान तुकोबराय दुसऱ्या भाषेत असं म्हणतात भगवान ते तुमच्याकडे मागतोय पण मागत असताना परमार्थाला पोषक मागतोय परमार्थाला पोषक मागावं संसाराला काही पोषक मागायची गरज नाही कारण संसाराला जे मागायचं आहे ते मागण्याच्या अगोदरच परमात्म्याने दिलेलं आहे ते वेगळं मागायची गरज नाही संसार हा प्रारब्धावर अवलंबून आहे त्यामुळे प्रारब्धाने त्या गोष्टी मिळतात अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन अन्न सुद्धा प्रारब्धाने मिळतंय मान सुद्धा प्रारब्धानेच मिळतो आणि धन सुद्धा प्रारब्धानेच मिळतं पण वेगळ्या भाषेत सांगायचं तर असं सांगता येईल सध्याच्या काळात आपण जेवढी धडपड करतोय जेवढी धावपळ करतोय जेवढी खटाटोप करतोय जेवढा सायास करतोय जेवढा अट्टहास करतोय या सगळ्याचा एकच मुद्दा आहे पद प्रतिष्ठा आणि पैसा पदासाठी मरतायत कोणी प्रतिष्ठेसाठी मरतायत कोणी पैशासाठी मरतायत पण खरं जे पद आहे परमात्मा पद ऐसे जे पद दुर्लभ आणि आगाध जे पद दुर्लभ आणि आगाध पद आहे जे परमात्मा पद आहे जे आपलं पद आहे आपलं स्वरूप आहे तिथे आपली जायची तयारी नाही आहे आणि तयारी नाही म्हणण्यापेक्षा ती दाखवत नाही कितीतरी जण पदासाठी काय करतील सांगता येत नाही निवडणुका सुद्धा पदासाठीच होतात आणि बरेच लाख महाराज लोक पदासाठीच चालले कळलं तर बरोबर मला एकाने विचारलं महाराज तुमच्या नावापुढे काय लिहू विनोदाचार्य लिहू का म्हटलं नको बाबा लिहू का तू विनोदाचार्य लिहिलं मी जर विनोद नाही करता केवढा मोठा विनोद होईल विनोद करता आला पाहिजे पदाला शोभेल असं आपण वागलं पाहिजे त्या पदाचा अर्थ आहे
त्या पदाचा अर्थ. पण प्रतिष्ठा, काही जण प्रतिष्ठेसाठी त्याला मान सन्मान म्हणतात. काही माणसं उशिरा काय येतात माहिती का, त्याला असं वाटतं उशिरा आलो म्हणजे मला पुढे बसवतील, माझ्याकडे बघतील, मला नमस्कार करतील. मग आपल्याला नमस्कार करावं म्हणून लोक उशिरा येतात. पुढे पुढे जाऊन सांगू का, तुमची मुलं जर शाळेत जात असतील आणि त्यांना न्यायला स्कूलची बस येत असेल, स्कूलला तुम्ही त्यांना सोडत असाल, स्कूलच म्हणतात आता, शाळा तर राहिलीच नाही. कळलं तर बरोबर विठ्ठला. मराठी शाळा राहिलीच नाही, स्कूलच झालं सगळं. बरं, तो शिकून येणारा मुलगा सुद्धा मम्मीला म्हणतो यू आर बफेलो, आई म्हणते वा, आणि बापाला म्हणतो यू आर डॉंकी, तो म्हणतो वा. कळलं तर बरोबर विठ्ठला. लोकांनाही कळत नाही, बरं आहे, पण त्यालाही कळत नाही. कळलं तर बरोबर. आपण कोणाला बोलतोय त्याला कळत नाही, ज्यांना बोललो त्याला कळत नाही. हा एक विचार आहे. सांगायचं तात्पर्य असं, स्कूलला तुम्ही ज्या मुलांना सोडायला जाता ती बस यायच्या आधी जाता की येऊन गेल्यावर जाता? बरं, घ्यायला कधी जाता? बस गेल्यावर जाता का? मग मुलांना सोडायला जर बसच्या आधी जाता, दोन्ही वेळेला घ्यायला आणि सोडायला, तसं कथा कीर्तनला पण आधी जायला शिकलं पाहिजे. अशी पद्धत झाली आपल्याकडे. लग्नामध्ये जर मला कोणी ओढलं तरच मी नाचीन, त्याशिवाय नाही. त्यात नवरदेवाकडच्या कोणीतरी ओढलं पाहिजे. नवरदेवाने ओढलं तर फारच मान असतो म्हणतात. काय मार खाऊन येतो पण मान असतो. पदप्रतिष्ठा आणि पैसा सगळं चाललंय ते पैशासाठी. काही माणसाला विचार का महाराज विचारलं, महाराज तुम्हाला तारीख लक्षात आहे ना, आपल्याकडे घेतली? ते म्हणजे मला तारीख लक्षात नाही पण पाकिट लक्षात आहे म्हणजे. पदप्रतिष्ठा पैसा हा प्रारब्धाने मिळतो. हा प्रारब्धाचा विषय, परमार्थ प्रारब्धाचा विषय नाही. अन्न प्रारब्धाने मिळणार, मान प्रारब्धाने मिळणार, धन प्रारब्धाने मिळणार, पण समाधान प्रारब्धाचा विषय नाही. ज्ञानोबराय सांगतात समाधानासाठी सोपं सांगितलं. रिद्धी सिद्धी निधी प्रयत्नाने मिळेल, पण या समाधान नाहीये. परमात्म्याच्या चिंतनात समाधान, भगवत चिंतनात समाधान. तुम्ही जे इथे 1 तास 2 तास बसणार आहात ना, हे वर्षभरात जे मिळत नाही एवढं समाधान येत आहे. वर्षभरात मिळतच नाही. पैशांतर मिळतच नाही, पैशांतर मिळतच नाही. पैसा तुमच्याकडे कमी आहे का सांगा बरं? परवा क्रिकेटच्या मैदानात पाऊस पडला, तिथं पडला काय वेळ लागणार? विनोदाचा भाग सांगत नाही मी, कल्पना करा. प्रारब्धाने अन्न मान धन मिळेल, पण समाधान प्रारब्धावर अवलंबून नाही. समाधानासाठी जे लागतंय त्याला संगती महत्वाची आहे. जीवनामध्ये संगती, विसंगती आणि कुसंगती या 3 गोष्टीचं चिंतन आहे. संगती कशाला म्हणायचं? आता आपण जिथे आहोत तिथून आपलं प्रगतीच्या दिशेने पाऊल पडणं त्याला संगती म्हणायचं. आता माझं एक दुकान आहे, माझी एखाद्या चांगल्या व्यापाराशी ओळख झाली, त्या संगतीत माझे 2 दुकान झाले, त्याला संगती म्हणायचं. प्रगती झाली माझी. संगती म्हणजे प्रगती. संगती शब्दाचा दुसरा आध्यात्मिक अर्थ असा आहे, तो ज्या बोधावर आहे त्या बोधावर जाऊन बसणं त्याला संगती म्हणतात. तिसरा अजून तात्विक अर्थ असा आहे, संगती म्हणजे मगिगतो धातू पासून मंगल या शब्दाचा अर्थ नवीन दिवस उजाडणे, पहाट होणे. ज्ञानोबरायच्या भाषेत सांगायचं तर मावळगीत विश्वाभासू
नवलोदयला चंडावशु अद्वयादिनी विकासु बंधु आता जो अविद्यालाती विसोनिया गेळी ज्ञान चांदणिया जो सूर्यन करी ज्ञानिया स्वबोधाचा जो सूर्यन करी ज्ञानिया स्वबोधावर आरूढ होणं याचा अर्थ संगती. संगती शब्दाचा अर्थ प्रगती होणं, प्रगतीच्या दिशेने पाऊल पडणं. अगदी सोपं सांगता येईल. बाबा अहंकार निशी घनदाट, गुरु वचने फुटली पहाट, माता भक्ती भेटली बरवंट. आपण तिथे जाऊया. गुरु वचने फुटली पहाट. हे पहाट होणं, नवीन दिवस उजाडणं याचा अर्थ संगती. विसंगती शब्दाचा अर्थ काय? आता आपण जिथं आहोत तिथून आपली घसरण होणं. या जन्माचं तर नुकसान आहेच आहे, अनंत जन्माचं नुकसान होणं त्याला विसंगती म्हणतात. तो प्रसिद्ध प्रमाण आहे. कानडीने केला मराठा अवतार, एकाचे उत्तर एका नाही. तैसे मद नको करू कमळापती, देई असंगती सज्जनांची. सज्जनांची संगती देई असं भगवान तुकोबाराय सांगतात. कानडी बाईने मराठी पुरुषाशी लग्न केलं, त्याची मराठी तिला कळेना, तिची कानडी याला कळेना, पण प्रेम झालं. कळलं तर बरोबर. काही लोक सांगतात प्रेमाला काय भाषा लागते का? प्रेमाची भाषा कळली नाही त्याला प्रेम तरी कसं म्हणता? आजच्या भाषेत त्याला वासनाच म्हणावं. विठाला काही तर एवढे बाजार गाडीवर लिहितात, नाच केला पण तिलाच आणली. काय पुण्यवान असतील कल्पना. काही त्याच्याही पुढे पहिलं प्रेम विसरता येत नाही, दुसरं झालं कसं? काय जमत आहे? हे प्रेम नाही, ही वासना आहे. विरोधा भाग सोडून द्या. भगवान तुकोबारायच्या भाषेत सांगायचं तर देया संगती सज्जनांची. विसंगती होऊ नये, विसंगत जीवन होऊ नये. आणि कुसंगती म्हणजे काय? सोपं तुकोबाराने उत्तर दिले. ढेकणाचे संगे हिरा गोविंदला, कुसंगे नाडला साधू तैसा. एखादा साधू वृत्तीचा मनुष्य कुसंग व्यक्तीच्या समोर जरी दिसला, त्याच्या बाजूला जरी बसला, तरी लोक त्याची किंमत त्याच्या बरोबर करतात. अगदी ताडाच्या झाडाजवळ सावलीला बसला तरी लोक तुमची सावली गावापुढे प्रगट करतात. लगेच तुमचा फोटो काढतात, व्हिडिओ लावतात. जग फार पुढे गेलंय, फार पुढे गेले. सांगायचं तात्पर्य काय? तुम्हाला संगती सज्जनांची पाहिजे. सज्जन कोणाला म्हणायचं? चंद्रमेली आलांछन मार्तंड देता पहिणं, हे सर्वाही सदा सज्जन स्वैरे होतो. ते चंद्रासारखे शीतल आहे. चंद्राला डाग आहे, या चंद्राला डाग आहे, या चंद्राला रोग आहे, पण संत रूपी चंद्राला डाग नाही आणि संत रूपी चंद्राला रोग नाही. विठाला संत रूपी सूर्य आपल्या जीवनात प्रकाश देतो आणि आपला ताप हरण करतो. ताप हे हरण श्रीमुख नाटामध्ये असं चिंतन आलेलं आहे. महात्म्याचं त्रिविध तापाची झाली गोळवण, झाली या दर्शन वैष्णवांचे. ही ताकद आहे महात्म्याच्या दर्शनामध्ये. ताप निवृत्ती करणारे, शीतलता देणारे, अमृत देणारे अशा प्रकारचे जे संत आहेत ते सोयरे आहेत. त्यांच्यासारखं कोणीच सोयरा जवळचं नाही असं भगवान ज्ञानोबारायचं म्हणणं आहे. मग अशा सज्जनांबद्दल तुकोबारायांची जी अपेक्षा आहे ती तुकोबारांनी या अभंगात व्यक्त केली. मग संगती आपल्याला प्रगती झाली पाहिजे. गीतेच्या भाषेत 14व्या अध्यायात म्हटलंय ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था. आपली गच्छन्ति ऊर्ध्व झाली पाहिजे. आपण वर गेलो पाहिजे. आपण दिवसेंदिवस खाली चाललोय. विठाल पापडाबरोबर भाकरी खात होतो तेव्हा कुठलाच रोग नव्हता. आता पनीर चिल्ली आहे पण रोग जास्त आहे. विठाल काय महाराज लोकांची सोय सांगा ना. किती सोय. आणि सोप्या भाषेत सांगू, महाराज लोकांची चुकूनही लाड करू नका. गुरुजी गमतीने सांगतात, गमतीने सांगतात. हा समोर सूचक वारी बसलेत समोर. विठाला गुरुजी गमतीने सांगतात. जेवायला महाराज बसला आणि ताटात जर पिठलं भाकरी असली, पिठलं भाकरी पाहून जर महाराजांचा चेहरा पडला, समजायचं मशीन फॉल्ट आहे. आणि पिठलं भाकरी जर आनंदाने खात असेल, कण्या भाकरीचे खाणे सदा राम नाम गाणे, असं जे चिंतन आहे ते साधूचं चिंतन आहे. अशा साधू बद्दलची तुकोबारायची अपेक्षा आहे. जीवनात संगती असावी आणि ती सत्संगती असावी. संतांचे संगती मार्गती आकाळाला श्रीपती येणू पिढे पंथी. तुकोबाराय अजून थोडंसं वेगळं सांगतात. गती आलो गती मनाची,
साधूच्या संगतीत लावलं पाहिजे. स्वहिता कारणे संगती. आणखी वेगवेगळ्या पद्धतीत तुकोबाराने अनुभव म्हणतात, साधू बोध झाला तो म्हणून गेला, साधूची संगती तरुणोपाय, संतांची संगती मनोमार्ग गती. हा सगळा अभाव यासाठी घेतला तुकोबाराने की जीवाने परमार्थ महात्म्याच्या संगतीत गेला. परमपूज्य सद्गुरू पुरेकर बाबा असं म्हणतात, परमार्थ कोणातरी महात्म्याच्या सोबतीने केलं पाहिजे, मार्गदर्शनाने केलं पाहिजे. स्वतःच्या मनाने करून चालत नाही. परमार्थ अरे संसार मनाने करून होत नाही. परमार्थ कसा होईल? तुम्ही तुम्हाला आवडेल असं घर बांधलं तर येणारा व्यक्ती काहीतरी चोखा काढला, हे असं पाहिजे होतं, हे असं पाहिजे होते, असं पाहिजे. तुम्ही जर मनाने भजन करता लोक तुमच्या चोखा काढतीलच की. पण साधूच्या सांगण्यावर भजन करायला लागलं तर ताकद नाही कोणाची तुमच्या चोखा काढायची. म्हणून तुकोबाला म्हणावं लागेल, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी. संत संगती जय का संत संगती जय परमात्मावाची शब्द आहे. परमात्मा सुख प्राप्त होतं, आत्मसुख प्राप्त होतं. किंबहुना सोय जीव आत्म्याची लाय एक जे होय तया नाम सुख. आता तुझ्या संगतीत राहिलं पाहिजे असं तुकोबराचं प्रमाण आहे. भगवान तुकोबराय सांगतात, मला जीवनामध्ये संगती कळाली आणि कळाली म्हणून प्रार्थना आहे देवाकडे. विसंगती सुद्धा पाहिली, विसंगती पाहिली. आता तुकोबराच्या काळामध्ये अंबाजी बुवा आहे, ती विसंगतीच आहे ना. सालो मालो हरी आपण परमार्थात आणि प्रपंचात नेमकं कुठपर्यंत आहोत हे संतांनाच कळतं, आपल्याला कळत नाही. आणि कळायचं म्हटलं तर तेवढी बुद्धी नाही आपल्याकडे. एक विचार, कारण त्यांच्याकडे विवेक आहे, आपल्याकडे विवेक नाही. त्यांच्याकडे श्रद्धा आहे, आपल्याकडे श्रद्धा नाही. त्यांच्याकडे तितिक्षा आहे, आपल्याकडे तितिक्षा नाही. त्यांच्याकडे उपरम आहे, आपल्याकडे भगवान प्रारब्धाने मिळतं त्याची अपेक्षा नाही करत. जे प्रयत्नाने मिळतं त्या प्रयत्नाने मिळणाऱ्या पदार्थापैकी संत हे तत्व आहे, साधू हे तत्व आहे. मी नेहमी सांगत असतो, तुझं काय तेच सांग. यांच्या कथेमध्ये एका मावशीला विचारलं, मावशी साधू मोठा की साडू मोठा? म्हणजे साडू मोठा, उसने पैसे देते. साडू वर्षभर जेवलं तरी पुण्य लागत नाही, पण साधू वर्षातून एकदा जरी जेवलं तरी वर्षाची पुण्य देऊन जातो. आपल्याकडे साधू एकदा तरी जेवलं पाहिजे. साधू विषयीची अपेक्षा व्यक्त केली, पण तुकोबारांनी साधूची विषयीची अपेक्षा व्यक्त करत असताना साधूची व्याख्या पण केली. याच अभंगात व्याख्या केली, साधूचं लक्षणही सांगितलं. कारण कुठल्याही गोष्टीचं लक्षण असण्यासाठी वस्तूची सिद्धी होत नाही, वस्तूचं स्वरूप कळत नाही. तसं महात्म्याचं स्वरूप कळावं असंही सांगितलं. आणि कळाल्यानंतर अशा महात्म्यांच्या जवळ राहावं हा दुसरा एक प्रयत्न सांगितला. तुकोबारे मागतात, ते आवडीचं मागतात. मागत असताना तुकोबारांनी देवापुढे सांगितलं, देवा
मी आज तुमच्याकडे मागायला आलो. भगवान म्हणतो तपोबरे तुम्ही आजपर्यंत कधी मागितलं नाही. तुम्ही मला बऱ्याच वेळा सांगितलं काही मागणे हे अनुचित वडिलांची रीत जाणत असो, काही मागत नाही, काही न मागे कोणाशी तोची आवडे देवासी, काही कोणाला मागत नाही तो देवाला आवडतो, न मागणारी देवाला आवडतात. हा जर नियम आहे तर तुम्ही मागत नाही. प्रल्हादाच्या अवतारात तुम्ही मागितलं नाही, मी माग म्हटल्यानंतर मागितलं नाही. म्हणसी काही मागा पुन्हा ह्याची दे का पांडुरंगा, त्यात फक्त दोनच गोष्टी मागितल्या. मागणाऱ्याच्या 12 गोष्टी कमी होतात. एखाद्याकडे काही मागितलं तर त्याच्या 12 गोष्टी कमी होतात. लज्जा, तुष्टी, पुष्टी, कांती, श्री, धी, यश, कीर्ती अशा प्रकारच्या 12 गोष्टी कमी होतात. मागणाऱ्याची पहिली गोष्ट कमी होती ती म्हणजे लज्जा, त्याची लाज जाते, निर्लज्ज होतो. मागणारा निर्लज्जच असतो. बघा मी काय रत्नागिरीला चाललो होतो, माझ्या बाजूला एक बिचारा बसला होता. तो म्हणे तंबाखू आहे का? म्हटलं मी खात नाही. तुम्ही महाराज असून तंबाखू खात नाही म्हणे. कसा शिक्का मारलाय बघा त्यांनी. असं काही नियम नाहीये. तो त्याच्या पुढे एक वाक्य बोलला, तुमचा जन्म फुकट गेला. त्या दिवशी कळलं तंबाखू खाणारे वैकुंठ जातात. त्याचीही पुढे क्रांती केली. ती तंबाखू आणि चुना म्हणजे दहीलाई आहे म्हणाले. आपण कशाचं समर्थन करतोय, काय संबंध आहे कळतं काही. तुम्हाला गादी मिळाली म्हणून काही बोलावं हा नियम नाही. तसं तर लोक माईक सोडत नाही, कळलं तर बरोबर. आपल्याला जो 2 तास माईक मिळतो ते माईक लोकांना माईक पदार्थापासून बाजूला करण्यासाठी. आपणच म्हणायचं पाठ करून घे ती माईकी, आपणच माईक पदार्थ सांगत बसायचं. काय गंमत आहे सांगा. न बुद्धी वेदम जरी ज्ञानम सर्वसंगीनाम जोषे सर्व कर्माणि विद्वान समाचरण. मुक्कामाला पोहोचलेल्या माणसाने, सिद्ध माणसाने, साधू माणसाने कोणाचा बुद्धिभेद होईल असं बोललं नाही पाहिजे. कोणाचं मत बदलेल असं बोललं नाही पाहिजे. मत फोडायचं नाहीये. शास्त्र जे म्हणेल तेच, संताचा जो अनुभव आहे तेच मांडायचं आहे. प्रल्हादाच्या काळात तुम्ही सांगितलं काही मागायचं नाही आणि माझी हक्काने सांगितलं माझ्या इच्छे खातर मागा, तेव्हा तुम्ही 2 गोष्टी मागितल्या. पहिली गोष्ट मागितली की काही मागायची इच्छा होणार नाही एवढं वरदान द्या. आणि दुसरं वरदान मागितलं, माझ्या वडिलांनी तुमच्याशी वैर केले तर त्यांना मुक्त करा. मी तुला तिथे निक्षून सांगितलं तुकोबा प्रल्हादाच्या अवतारामध्ये परंपरा त्याचे कुळ शुद्ध. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. तुझ्यासारखा पवित्र कीर्ती भक्त या घरात जन्माला आलाय, तुझ्या संपूर्ण कुळाचा उद्धार झाला. तुला काही वेगळं मागायची गरज नाहीये. श्रीकृष्ण कोपण जास्ती मारी तो पावे परब्रह्म साक्षात्कारी, मा कृपेने उपदेश करी. त्यानं म्हणावं लागलं, देव एखादा रागावून मारतो तो जर मुक्त होतो, तो उपदेश करतो मुक्त होणार नाही बरं काय. हा जर विचार आहे तर भगवान तुकोबारे झाला मी मागायला आलो, तुकोबारे मागायला आले म्हटलं देवाला आश्चर्य वाटतं. काय मागतात? तुकोबारे आणखी एक गोष्ट सांगितली, मर जाऊ मांगू नहीं अपने तन के काज, परमार्थ के कारण मागन मोहेन अविनाश. मेलो तरी चालेल पण स्वतःच्या शरीरासाठी संसारासाठी मागणार नाही. म्हणून तो कोबरे तो अभंग आहे कुठला, ते कीर्तन करावे विठ्ठल. अगदी देती घेती पर्यंत सांगितलं. ते संसारासाठी मागायचं नाही सांगितलं. मग परमार्थासाठी मागतात. अपने तन के काज परमार्थ के कारण मागन मोहीन अविनाश. जेव्हा सत्याची मंडळी वर्गणी गोळा करायला जातात तेव्हा काही लोकांना बोलतात, चांगलं बोलतात, कोणी वाईट बोलतात, कोणी अपेक्षेपेक्षा जास्त देतात, कोणी मागच्या वर्षीचा हिशेब विचारतो. मी तर कधी कधी गमतीने सांगतो, महाराजजी गमतीने सांगत असतो, प्रत्येक गावात अशी काही माणसं आहेत की ती जन्माला आल्यापासून मंदिरात गेलीच नाही, बाटलेच नाहीत. ते काय भाग्य, बाटलेच नाहीत ते. आणि काय भाग्य, काल्याच्या दिवशी डबा त्यांना पार्सल जातो. म्हणतो डबा लेके जाओ, दबा के खाओ, हम पर दबाव न लाओ. आमचं मस्त चाललंय, तुझी नजर पण आमच्याकडे नव्हती. काय
देव त्याची व्यवस्था करतो. जो मंदिरात पाय ठेवत नाही त्याला डबा जातो, कळलं तर बरं होईल. आणि जो खरंच पाय ठेवत असेल, जो देवासाठी नाचत असेल, देव त्याला काय देईल? विठ्ठल सांगतो, दररोज थोडा वेळ देवाला द्या. अगदी 2च मिनिटं द्या, जास्त नका देऊ. 23 तास 58 मिनिटं संसार करा, पण 2 मिनिटं देवाला द्या. दररोज 2-2 मिनिटं द्या. शेवटच्या काळात देव तुमच्यासाठी जरूर 2 मिनिटं का होईना समोर येईल. ज्याला वाटतं ना शेवटी देवाने आपल्या जवळ यावं, त्याने आतापासून देवाला दररोज 2 मिनिटं दिली पाहिजे. इतर कोणाला वेळ देण्यापेक्षा देवाला द्या. अगदी देव कळत नसेल तर साधूला वेळ द्या, कारण साधू देवाच्या घरचे वकील आहेत. त्यांचा शब्द देव टाळत नाही. विठ्ठल उद्या संक्रांत आहे, उद्याच आहे ना. आता तुमची संक्रांत कशावर आहे तुम्हालाच माहिती. उद्याचा अंदाज तुम्हाला रात्री झोपताना घ्यावा लागेल. तिळगुळ घेऊन कळलं तर विनोदाचा भाग सोडून द्या. भगवान तो खूप बरं सांगतात की भगवान मी मागायला आलो, पण माझं मागणं थोडं वेगळं आहे. ते परमार्थाला पोषक आहे. पुढे येणाऱ्या प्रत्येकाचं त्यात कल्याण. आणखी याच्यात एक गंमत सांगतो, म्हणजे गुरुजींनी सांगितलं सांगतो. एका बाळाला घेऊन आई दुकानात गेली, किराणा दुकानात गेली. किराणा सामान बरचसं भरलं. दुकानदाराला वाटलं हे गिराईक आपलं कायम झालं पाहिजे, म्हणून आता त्या गिराईकाला कसं काय आपल्याकडे वळवायचंय. दुकानदाराच्या काही पद्धती असतात. त्याने काय केलं, एक चॉकलेटची बरणी होती, त्याचं झाकण उघडलं आणि ते उघडलेलं झाकण बरणी त्या बाळाच्या पुढे केली. सांगितलं बाळा तुला चॉकलेट आवडतात ना? त्याने मान हो केली. म्हणजे किती आवडतात? त्याने असा हात केला, खूप आवडतात. बरं किती आवडतात तेवढे घे, किती आवडतात तेवढे घे म्हटल्यानंतर त्याने त्या बाळाने काय केलं, दोन्ही हात आधी पुढे होते ते मागे केले आणि मान खाली घातली. त्याने मान खाली घातली, दोन्ही हात मागे केले. दुकानदार म्हणतो बाळा घे ना, 2 घे, 4 घे, दोन्ही हाताने घे, 10 घे, तुला काही म्हणणार नाही. आई म्हणते बाळा घे ना, दुकानदार एवढा उदार झालाय तर कसं मागे पुढे पाहायचं. परत ती माघारी काही विचार करून घे ना. त्या दुकानदाराकडे न पाहता खाली जमिनीवर पायाच्या नखाने कसं तरी उकरण्याचं काम चाललंय. हात मागे बांधले, चेहरा पाडला. दुकानदाराच्या लक्षात आलं आता जर या लेकराला चॉकलेट दिले नाही ते गिराईक बंद होईल. बरणी झाकून तशी ठेवता येत नाही ना, उघडले आता परत लावून ठेवता येत नाही. दुकानदाराने त्याच्या हातात जेवढे चॉकलेट घेतले त्याच्या हातात, दोन्ही हातात दिले, बाकीच्या खिशात भरले. त्यांनी वर पाहिलं, थोडंसं क्लोजअप स्माइल केलं आणि निघाला. मी त्याला घेऊन घरी आले आणि विचारलं बाळा काय रे, त्या दुकानदाराने एवढे चॉकलेट दिले तू घेतले, बरणी उघडी केली होती, दोन्ही हाताने घे म्हटलं, तुला जेवढे पाहिजे तेवढे घे म्हटलं, तू का घेतली नाही? त्यांनी सांगितलं आई तुला राजकारण कळत नाही. बाळा तुला एवढ्या लवकर कळतं? म्हणले हो विठ्ठल. त्यांनी सांगितलं आई माझ्या दोन्ही हाताने घेतले असते ते 10 चॉकलेट आले असते, दुकानदाराच्या हातात 20 चॉकलेट आले. कळलं तर बरोबर. मला मागायची गरज नाही, मी दुसऱ्यांदा हात घालू शकत नव्हतो. दोन्ही हाताने 10 चॉकलेट आले असते, त्याच्या हाताने 20 आले. तसं आपण जे मागितलं त्याच्यात फार फार 10 चॉकलेट येतील, पण तुकोबार आहे ज्ञानोबाने जे मागितलं ते नक्कीच 20 मिळतील. नवीन नवीन 20वाच मिळेल. परमात्मा आहे आणि परमात्मा ज्यांच्या चित्तात विसावलंय ते मात्र विढाला. मी त्यांच्या हृदयात आहे. कोणाच्या हृदयात? जेथे नाम घोष बरवा करती मागम, असे जे संत आत्मज्ञानी चोखडी, संत जे माझी रुपडी, तेथे दृष्टी पडो आवडी कामिनी जैसे. असे जे संत आहेत अशा संतांविषयी तुकोबाराची मागणी आहे. तुकोबार मी मागतोय देवा द्याल ना तुम्ही? म्हणजे मी द्यायला तयार आहे. मागा ना म्हणाले. मी मागतो पण माझ्या मागण्याचा विचार करा, देणार आहेत की नाही सांगा. कारण तुम्ही बऱ्याच जणांना मागे फसवले, काही जणांना हसून फसवले, काही जणांना दुसरं काहीतरी दिलंय. तो वना आला याची लागी, बैसावया किती याचे उत्संगी, की तो सूर्य चंद्र अपरिस जगीस लागू केला. तो जो ध्रुव नावाचा बाळ आहे ना, तो वनामध्ये फक्त एवढ्यासाठी झाला होता की बापाच्या मांडीवर बसता यावं, पण तू त्याला आढळपद दिलं, त्यालाही फसवलंय.
त्यालाही फसवलं. धुंद झाला तुझा दरबार या अभंगात किती फसवणूक आहे हे जनाबाईंनी सांगितलं. फसवणूक म्हणजे त्यांचाही गौरव आहे, पण मी याच्यापैकी काही मागत नाहीये, याच्यापेक्षा वेगळं मागतोय असं तुकोबाईचं म्हणणं आहे. विठ्ठला तुम्ही काय मागता जेव्हा तुम्ही द्याल ना म्हणजे मग वचन द्या. वचन हो विचार तो वचन आधी नाथ भगती अति सुखदायिनी देव कृपा करी अनपायिनी. तेव्हा मला भक्ती पाहिजे आहे, पण भक्तीला पोषक जे वातावरण लागतं, तर वातावरण सत्याच्या वातावरणात बऱ्याच जणांना वाटते माळ घालायला. तुम्ही हसताय म्हणजे लवकर कळले तुम्हाला, पण काला झाला की वातावरणावर जमत नाही. विठ्ठल सांगायचं असतात, त्यांचं कामच आहे. काहीतरी म्हणून त्याचा धंदा आहे, ते त्यांचा धंदा सोडत नाही, तुम्ही तुमचा सोडत नाही. बदलायचं कधी? भगवान तुकोबाराने हा मुद्दा इथं उपस्थित केलाय की मी जे मागतोय ते वचन द्या. तुम्ही हे द्याल म्हणून जे मागतोय तेच द्या, या दृष्टीने मला वचन द्या. आणि काय मागायचं तुकोबाराय? तुकोबाराय भगवानच्या पहिल्या चरणात सांगतो. नवे नवे सुख या संत समागमी नित्य दुनावे तुझिया नामी दहन मूर्ती सकळ करवी सर्व काळ प्रेमे डुलत असो म्हणवणी नाही काही चिंता तुझी आमचा माता पिता किती गोड वर्णन केलं. किती गोड वर्णन. सुख या संत समागमी, खरं सुख तिथे. तसं देव सुखरूप आहे आणि सुखरूप देवाला जरी हृदयात साठवलं. तुकोबाचा वेगळा अभंग आहे त्याच्या चरणामध्ये आनंदाच्या पोटी आम्ही साठवल्या, आम्ही आनंद साठवला. जगातल्या कुठल्याही व्यक्तीजवळ जाऊन बसा, अर्ध्या तासामध्ये तो तुम्हाला तुमचं दुःख सांगेल, कारण त्यांनी दुःख साठवलं, आनंद नाही साठवला. तुम्ही संताजवळ जाऊन बसा तर तुम्हाला सुखच सांगतील, कारण त्यांनी देव साठवला. अजून थोडं आजच्या भाषेत बायपास सर्जरी सांगतो, म्हणजे लक्षात. एखाद्याने घर बांधलं, घराला कुंपण केलं आणि कुंपणाच्या नंतर पहिल्या वर्षी कुंपण म्हणून काड्या लावल्या, दुसऱ्या वर्षी काड्याच्या पुढे दगड लावली, तिसऱ्या वर्षी दगडाच्या पुढे काड्या आल्या. शेजारच्या विचारलं काय तुझं कुंपण फारच सरकत चाललंय? तो म्हणजे साठविला हरी. पुन्हा तो शेजार म्हणतात तुला न्यायचं का मला न्यायचं? इथंच राहायचंय, इथंच ठेव. मग सरकवतो कशाला? हे संसारात हे सरकवून आहे आणि परमार्थात आवड नाही. संसारात वासना वाढत जाते, परमार्थात आवडली नाही. नव्याने आवरल्याशिवाय परमार्थ नाही. ब्रह्मरस गोडी तयासी फावरी Come on.
ज्यांच्या चित्तात देव आहे त्यांना काहीच वासना नाही. समलोष्टाश्म कांचन मानापमानयो तुल्यो मित्रार पक्षयो, किती गोड वर्णन त्या 14व्या अध्यायात. अगदी सोपं सांगायचं झालं तर की संतांचं चित्त हे विशुद्ध गंगेसारखं आहे. जैसे गंगा वाहे तैसे ज्याचे मन भगवंत जाण त्याची जवळ. मारुतीरायांचं चिंतन असंच आहे. ऐकलं तुम्ही जी टॉपीच्या कीर्तनामध्ये, म्हणून पुन्हा एकदा सांगतो रिव्हिजन. ते सेतुबंधनाचं काम चालू होतं आणि मग बरेच जण आपापल्या परीने कामं करत होते. एका खालूताईने पाहिलं सगळेच सेतूच्या कामाला लागले, आपणही काहीतरी करावं. आपलाही जन्म रामाच्या कामात आला पाहिजे, आपण रामाच्या कामी लागलं पाहिजे. रामायणातल्या खारुताईला वाटलं आपण काहीतरी करावं. रामायणातल्या खारुताईबद्दल बोलतोय. मग तिने पण हातात असा चिखलाचा गोळा करायचा आणि दगडाच्या सांधीत भरायचा. तिला असं वाटलंय दगडाच्या सांधीतून समुद्राचं खारं पाणी येईल, ते भगवंताच्या चरणाला लागेल. कारण भगवंत अनवाणी आहे. चरण पादुका प्रभू कृपा करी तिनी पावरी दिनी. भरताला चरण पादुका दिलेत आणि ते खारं पाणी लागेल, भगवंताला काही इजा होऊ नये. आणि तिला हेही लक्षात नाही की जाताना भगवान मारुतीरायाच्या खांद्यावर जाणार आहेत, चरणही ते लागणार नाही. पण तरी सुद्धा तिचा एक प्रामाणिक भाव. याचा अर्थ असा की रामायणामध्ये खारुताईला पण टेंडर भेटत होतं. आता टेंडर भेटतं, कोणाला खातं, कोण खातच असं आहे. खात्याबद्दल काही बोलता येत नाही. तिने त्याचं काम करायला घेतलं. काही वाहणार आहेत नाही, मध्ये मध्ये रोड बदलाव पडशील, मरशील, दगड पडेल, चिरडशील. ती तिचं काम चालू, मेले तरी हरकत नाही, पण रामाच्या कामात मरण यावं अशी तिची एक प्रामाणिक भावना होती. तिचं काम चालू होतं. मारुतीरायाचा तिच्या शेपटीवर पाय पडला. पाय पडल्याबरोबर ती किंचाळली. पण मारुतीरायाचा पाय पडला, शेपटीवर पडला, किंचाळली. रामराया धावतच गेले, कोण किंचाळते म्हणून. तो पण मारुतीराया पुढे गेले, तिला उचललं, आपल्या हातावर घेतलं. तिच्या पाठीवर अजूनही 3 रेषा आहेत बघा. रामरायाने ती बोटं फिरवली, त्या रेषा आहेत. आणि तिच्या मस्तकावर हात टाकला. तिच्या मुगाच्या डाळीसारख्या डोळ्यामध्ये आपले कमलनेत्र टाकले. लोकाभिराम मृणरंगधीर राजीव नेत्रं रघुवंशनाथ कारुण्य रूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. रामराय तिच्याकडे पाहायला लागले. रामरायाचं अंतःकरण हेलावून गेलं. सांगितलं काय ग, तुझी शेपटीवर कोणी पाहिजे सांग ना, सांग कोणी पाहिजे त्याला शिक्षा कर. तिने जाऊ द्या देवा, हा काही शिक्षा करायचा काळ आहे का, वेळ आहे काही, आता काम काय चाललंय. नाही नाही नाही, तुला माहित नाही, मी धर्ममूर्ती आहे. रामो विग्रहान धर्म, वशिष्ठांनी स्पष्ट व्याख्या केली आहे. आणि धर्माचा नियम आहे अखंड खंडन, धर्माचे पालन. धर्माचा नियम आहे, धर्म निष्ठुर आहे, तो शिक्षा पहिले देणार. माझा जन्म त्यासाठी झाला. रामो विरामो विरजो मार्गो नियो नयो नयः नीर शक्तिमतां श्रेष्ठो धर्म धर्म विरुद्धम. तू बोल. तिने सांगितलं जाऊ द्या देवा, सोडून द्या, मी माफ केलं ना. नाही नाही, तू माफ केलं असेल, मी नाही माफ करत, कारण तराजू माझ्या हातात. पाप पुण्य तुझे हाती, त्यांनी पाप केलंय, तुझी शक्ती पाहिली. तिने सांगितलं शिक्षा करणं तुमचा स्वभाव नाही. कारुण्य रूपं करुणाकरंतं, तुम्ही करुणा करा, देवा तू कृपा करुणा सिंधू. भगवान म्हणे नाही, तू सांग, नाव सांग, जाऊ द्या. तसं सांगत नाही म्हणून देवाने क्रॉस एक्झामिनेशन केलं. देव म्हणाले तू सांगशील ती शिक्षा देतो, त्याचं नाव सांग. तिने सांगितलं भगवान मी सांगितलेली शिक्षा पण तुम्ही करू शकत नाही. देव म्हणजे वा, मला धर्ममूर्ती म्हणतात लोक. मी रावणाला मारायला चाललोय, माझी पत्नी सोडून गेली, त्याला मारायला चालून, हिच्या शेपटीवर पाय दिलेल्या व्यक्तीला शिक्षा करू शकत नाही का. जयंताचा डोळा फोडला विठाला. वालीला मारले नाही, धाकट्या भावाची पत्नी सोडून गेली, त्याला मारलंय. जयंताचा डोळा फोडलाय. मारीच मारलाय, रावणाला मारायला चाललंय, आणि फक्त शेपटीवर पाय दिल्यावर शिक्षा करायची नाही का, सांग बरं. ते म्हणे नाही नाही भगवान, जाऊ द्या ना. सांगितलं भगवान मी सांगते, पण मला वचन द्या, मी सांगितली शिक्षा द्या. वचन दिलं तुला. काय शिक्षा देऊ म्हणजे ज्याने माझ्या शेपटीवर पाय दिलं ना, त्याला अगदी माझ्यासारखं, जसं तुम्ही मला हातावर घेतलं, माझ्या पाठीवर हात फिरवला, डोक्यावर हात फिरवला, नजरेत नजर घातली, माझ्याकडे करुणेनं पाहिलं, तसं ज्याने माझ्या शेपटीवर पाय दिलं ना,
त्यालाही तुमच्या मांडीवर बसवा, त्याच्या डोक्यावर हात ठेवा, त्याच्या पाठीवर हात फिरवा, त्याच्या मुखकमलाकडे करुणार्द दृष्टीने पहा. भगवान म्हणजे तुला शिक्षा कळते कशी असते? शिक्षा माहिती तुला? न्याय घटित शास्त्रामध्ये शिक्षा कशाला म्हणतात? ज्याने मागच्या वर्षी दिंडीत आपले 50 रुपये खाल्ले त्याचे या वर्षी 500 खायचे. कळलं तर बरोबर. याला शिक्षा म्हणतात. अशी कसं शिक्षा असते का म्हणे? ठीक आहे म्हणे, तू म्हण तसं देऊ, पण याचा अर्थ काय? तिने गोड उत्तर दिलं. मला त्या उत्तरातून पुढे जायचंय म्हणून सांगतो. तिने सांगितलं, भगवान ज्याने माझ्या शेपटीवर पाय दिला त्याला मी शिक्षा सांगते, कारण त्याचं नाव आहे मारुतीराय, हनुमंत आहे. खरं सांगू, त्यांचा पाय जर माझ्या शेपटीवर पडला नसता तर मी मला उचलून घेतलं नसतं. कुणाच्या तरी पायाखाली कुणाच्या तरी पायाजवळ राहिल्याशिवाय ते उचलून घेत नाही, हे मला कळायला एवढा वेळ लागला. तुकोबांना किती लवकर कळले विठ्ठला. रामायणातल्या खारुताईला कळलं कोणाच्या पायाखाली गेलं पाहिजे, कोणाच्या पायाजवळ राहिलं पाहिजे. त्यांनाही कळतो विठ्ठला. लागेल संतांच्या चरणात, संतांच्या चरणात साधूच्या किंवा संतांच्या चरणाजवळ राहा. काय होईल? त्यांच्याकडे देव मिळेल. अगदीच काही नाही मिळालं तर राम नाम श्रवण होईल. अगदीच काही नाही मिळालं तर त्यांचं उष्ट खायला तर मिळेल. घडेल भोजन उच्चिष्ट. भागवतामध्ये नारदांनी चरित्र सांगितलं. नारदांनी त्या चरित्रात एक वाक्य सांगितलं, मला भगवंताचं दर्शन झालं, पण भगवंताने आकाशवाणीने दर्शन झाल्यानंतर पुन्हा सांगितलं की बाळा तुला या जन्मात दर्शन होणार नव्हतं, तू साधूचा उष्टा प्रसाद खाल्ला म्हणून झालं. कथा नुसत्या कथा नाही, त्याच्या मागे अनुभवाची शिदोरी आहे आणि ती कृपा आहे. कृपा तुकोबरला या कृपेचा अनुभव आहे. म्हणून तुकोबर या सांगतात, भगवान देव वसे चित्ती, तुम्ही ज्यांच्या चित्तात राहता, मुक्काम केलाय, त्यांची घडावी संगती, त्यांची संगती घडावी. मग बाकीच्या हृदयात देव नाही का? सगळ्यांना ओवी पाठ आहे. तैसा हृदयामध्ये अर्जुना मी नसे, ऐसा कोण ठाम असे, तरी प्राणी आरती दैव कैसे न देखती न. सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धीस पुरे अहर्निशी ते वस्तू गावी. मी अमुका आहे ऐसी, ती वस्तू. तैसा हृदयामध्ये मी रामू, आणि अर्जुना मी नसे ऐसा कवण ठाव असे. ही जी अनुभूती आहे त्याला आपल्याकडे शास्त्रामध्ये व्यष्टी समिष्टी म्हणतात. व्यष्टी समिष्टीचा ज्याला मेळ घालता येतो त्याला संत म्हणतात, त्यांना साधू म्हणतात. इतकी मोठी व्याख्या केली. भगवान तुकोबर सांगतात, तुम्ही ज्यांच्या हृदयात आहात ना, मुक्कामाला आहात, त्यांची संगती घडावी, त्यांची भेट व्हावी. भेट ठीक आहे, एवढंच नाही. नाही भगवान, भेट व्हावी या शब्दाचा अर्थ तुम्ही भेट करून द्याल चालणार नाही. माझं पुढचं ऐका. दुसऱ्या चरणात सांगितलं, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे
भावी वासना अंतरापासून ऐसे याचे म्हणे आर्त माझे ऐसे आवड प्रेमाला आवड वेगळी गरज वेगळी आणि पर्याय त्याच्या पुढे आवड बदलता येत नाही गरज बदलत राहते आणि पर्याय तर त्याच्या पुढचा मला एकाने विचारलं महाराज तुम्ही यावर्षी या गावात दरवर्षी कार्यक्रम असतो काय काम कसं काय म्हणजे त्याला पर्याय म्हणून नाही आणि पर्याय म्हणून ठेवलं कुंभाराकडे एक गाढव होतं आणि कुत्र होतं बरं कुंभाराने गाढव गरज म्हणून ठेवलं होतं आणि कुत्र आवड म्हणून ठेवलं आता सगळं सध्या उलट आहे आता लोकांनी गाढव आवड म्हणून ठेवलं कुत्र काहीच करत नव्हतं कुंभार दिवसभर माती व्हायचा बिचारा संध्याकाळी थकला त्याला माझा कुत्रीला राखून द्यायचा आणि ते कुत्र बिचारा दिवसभर मालकापुढे शेपूट फिरवत राहायचं संध्याकाळी मालकाच्या जवळ आलं की मालकाच्या शेजारी बसायला मालक कामावर आला की दोन्ही पाय छातीवर ठेवायचे जिभेने मालकाचं तोंड चाटायचं गाढवाने विचार केला काय आपण दिवसभर मेहनत करतो 3 शिफ्ट मध्ये जेवढं काम होणार नाही तेवढं एका शिफ्ट मध्ये करतो आणि मालक त्याला बाजूला घेऊन बसता तो काय त्यांनी 8 दिवस कुत्र्याचा सर्वे केला कोणी आपणही करायला पाहिजे काय जसं कुत्रा मालक घरी आला की त्याच्या छातीवर 2 पाय ठेवतो जिभेने तोंड चाटतो 9व्या दिवशी कुत्र्याला घाट मारून गाढवाने बाजूला केलं मालकाच्या दोन्ही छातीवर पाय ठेवले तोंड पुढे केलं जीभ काटायला मालकाच्या हातात काठी होती बदल हाकलून दिलं गेला केल्यावर कुत्रा मस्त जेवला वगैरे आता संध्याकाळचं जेवण झालं डिनर झालं तसं पाहुणे करायला गेलं म्हणून आईस्क्रीम तर खायचीच आहे नेमका उकेड्यावर तो गाढव दिसला ते गाढव रडत होती त्या गाढवाजवळ कुत्रा गेला म्हणजे काय दादा कसं काय काय कसंच म्हणजे तुझ्या जन्मात काय फरक आहे तू 4 पायाचा मी 4 पायाचा कळलं का फक्त एवढा फरक आहे तू मांसाहारी मी शाकाहारी कळलं तुझ्यापेक्षा मी ढोर मेहनत करतो मला उकेड्यावर खायला शेळे तुकडे खायला तुला ताज्या पोळ्या तुला दूध बिस्किट तुझी ट्रीटमेंट दृष्टांत झालं म्हणजे परवा सांगितलं एका ठिकाणी कीर्तनाला गेलो गाडीत बसणार ते थोडं कुत्री बसलेली होती ती भुंकायला लागली ते मला त्या मालकाने सांगितलं महाराज मागं बसा ती तिची सीट आहे त्याच्या पुढे मालक बोलला महाराज म्हणे आम्ही तिच्यासाठी गाडी घेतली त्या दिवशी जवळ गाडीच घ्यायची नाही कुत्री बसण्यापेक्षा बरं आपण गाडी घेतो तर एवढ्या गाड्यांवरचा हप्ता संपेल आपला सोडून द्या गंमत अशी झाली ते कुत्र्याला गाढव विचारतो काय रे तुझ्यासारखंच मी मालकाच्या छातीवर पाय ठेवले जिभेने तोंड चाटायला मला मालकाने मारलं बरे कुत्र्याने सांगितलं अरे एका तुला उघड खूप गाढव नाही म्हणत म्हणजे अरे तुला गरज म्हणून ठेवलंय मला आवड म्हणून ठेवलंय आवडीला पर्याय नाही आवडी
गणोबाईचे फार सुंदर होते. आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिणवी, पिसे आणि भुलवी तरी ते काय. काय गणोबाई एका वाक्यात शहरात 3 गोष्टी एका वाक्यात सांगितल्या. आवडीला पर्याय नसतो. तसं तुकोबराजांना माझी आवड आहे, आईसे आवडते हेच काय. आईसे म्हणजे हेच. देवा पूर्वावी वासना. देवाला वासना का म्हटलं? कारण त्या आवडीचं स्वरूप मोठं झाले म्हणून. विठ्ठल संसाराविषयी जर असते तर ती अशुभ वासना आहे, असद वासना आहे. आणि परमार्थाविषयी शुभ वासना, शुभ वासना. कारण संसारातल्या वासनामध्ये त्याच्यामध्ये अनेक अंतर पडतं. पण इथे एकच आहे की या वासनेतून संसारातली वासना संपते. तसं ज्ञानोबा जैसा शरद काढून गे सरिता घोटू लागली. शरद ऋतू यायला लागला की नद्या आटायला लागतात. तसं महात्म्याच्या संगतीत राहायला लागला की संसाराचं प्रेम आपोआप कमी होतं. तुका म्हणे कडू वाटतो विवेकानंदांची व्याख्यानं ऐकताना लोकांना वाटायचं आपण संन्यास घ्यावा. एकडे जाऊन तक्रार केली, तुमची व्याख्यान ऐकून सगळे संन्यासी झाले तर ते म्हणजे तसं होत नाही. का नाहीच होत म्हणजे. विचार तुम्ही कोण आहे? म्हणजे डॉक्टर. सगळेच का डॉक्टर झाले नाही? कोणतं रोगी पाहिजे ना. रोगी जास्त आहे, डॉक्टर कमी. तसं संन्यासी कमी आहेत, भोगी जास्त आहेत. काय 100-200 मिलिटरची बाटली आहे पाण्याची. 200 मिलिलिटर. ती तेवढी पण माणसं तहान लागली तरी पूर्ण पित नाहीत. त्याला तोंड लावून पितील, 1-2 घोट पाणी पितील, बाकीची तशी ठेवतील, फेकण्यात जाऊ दे. इतके घमेंडीत जगतात. त्या पाण्याच्या बाटलीवर जर एवढी घमेंड आहे तर जे बाटलीच घेतात त्यांना केवढी घमेंड असते. काय तुम्ही पुण्यवान आहे. काय घेऊन जायचंय, काय करून जायचं, कोण विचारता सांगा ना. तुम्ही घरातून 1 तास बाहेर जाऊन बघा, घर सगळं लोक डोक्यावर घेतात. तुम्हाला घाबरतात लोक, आदर नाही करत. तुमच्या विषयी आदराची भीती पाहिजे. तशी देवाविषयी साधूविषयी आदराची भीती पाहिजे. आणि आदराची भीती असली तरच आधार मिळतो, नाही तर मिळत नाही. काल वाक्य होतं, स्वच्छतेला आदराची जोड असेल तरच पवित्रता येते. स्वच्छतेला शिस्त आली तर ती पवित्रता नष्ट होते. तुम्ही एवढं करताय कमी नाही आहे, पण याच्यात अजून वाढ व्हावी अशी त्याचा. वर्षा काळी सरिता वाढू लागे पंडू सुता तैसी निच नवी भजता श्रद्धा दिसी. ती श्रद्धा वाढली पाहिजे. आणि ती श्रद्धा साधूच्या संगतीत वाढते. साधूला कसलीच वासना नसते. एकच उदाहरण सांगतो, थांबतो. विठ्ठला साधूकडे जर एखादी वासना दिसत असेल तर ती पण भगवंताने त्याला एक मुद्दाम ती लावलेली जागा आहे की त्याच्यामुळे लोकसंग्रह कमी व्हावा. लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करावं. कारण लोकांची गर्दी झाली तर त्याचं भजन बंद पडतं. चंदनाचे गावी सर्पाची वसती. चंदनाच्या झाडाला सर्प वेटवळे मारून राहतो. याचा अर्थ कसा आहे की लोकांनी तिथे गर्दी करू नये, नाहीतर लोक चंदन चोरून येतील. साधूला भजन नाही करून देणार. मारुद्राच्या मंदिरात गर्दी का नाही? काही माणसं लग्नाला गेली ती अजून गेली नाही. लग्नाच्या दिवशी मारुतीकडे गेली ती अजून गेली नाही. काही भाग्याने 2 वेळा गेली. मारुतीचा काय दोष आहे सांगा. पण लग्न करताना मारुती म्हटलं नाही तू लग्न करू नको.
लग्न करताना त्याला पहिल्या मारुतीला असं वाटलं एक पत्नी म्हणत असेल तर मला रामरायाचं दर्शन होईल, सीतामाईचं दर्शन होईल आणि मुलं झाली तर मला लवकुशाचं दर्शन होईल. इतकं अंतःकरण त्यांचं पवित्र आहे. असे झालं. तुम्ही कुठल्याही भावनेत त्यांच्याकडे जा. भलती या भावे शरण जाता भेटी वाढीत असे तुझी जन्म व्याधी एवढी ताकद आहे. विठोबा गती
देवा पूर्वावी वासना हरिजनांशी भेटी किंवा हरिजनासरी भेटी नहो अंग सुंद कृती त्यांची आमची ताकद होऊ देऊ नको. आज जरी महात्मे दिसत नसते तरी आहेत बरं, आणि ते आहेत म्हणून आपण चालले. त्यांची कृपा आहे, त्यांची उपस्थिती ही विशेष रूपाने उपस्थित आहे. आणि थोडं पुढे जाऊन सांगायचं तर तेच हे कार्य करून घेतात, आपण फक्त निघत असतो. तुको बरे तुम्ही त्यांचं चालू का करता. तुका म्हणे जेणी भले संत संग त्यांच्याशिवाय जगण्याला काय अर्थ आहे. बाकीच्या बरोबर किती जगलो तरी कोण विचारत, त्या जगण्याला अर्थ नाही. येर कागती बापू हीर अहंकाराची गोडी. आणि यांच्याजवळ राहिलं तर हे खरंच जगणे भले जिणे भले खरंच जगणं. खऱ्या जगण्याचा अर्थ त्यांच्यामुळे कळला, जगण्याला मार्ग सापडला. कितीतरी जणांनी आत्महत्या केल्या. धन्य कानो पात्रा आली झाली भाग्याची भेटी झाली म्हणून जे ज्ञानदेवाची म्हणून या त्यांचं जीवन बदललं. स्त्रिय वैश्यास तथा शूद्रास तेपी यांती परामगती. त्यांना जर हे पवित्र पद प्राप्त होत तर आपल्याला का होऊ नये. असं नाही बिलकुल विचार करायचा की देवाचं आपल्याकडे लक्ष नाही. देवाचं आपल्याकडे लक्ष आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की आपल्याला तो दिसत नाही, कारण तो या डोळ्याचा विषय नाही. तो प्रेमाचा भक्तीचा विषय, श्रद्धेचा विषय. ती श्रद्धा, ती प्रेम, ती भक्ती आपल्याला ज्यांच्याकडून मिळेल आपण त्या संतांकडे गेलो पाहिजे. ते किती रागवले काय केलं तो नंतरचा विचार आहे. ते रागवत तर नाहीच कधी, पण रागवले तर त्यातही कल्याणच असतं. आईच्या रागवण्यात पण प्रेम असतं, तसं साधूच्या रागवण्यात पण कल्याण असतं. बाकी कोणी रागवलं तर आपलं बिघडून जाईल, पण साधू रागवला बिघडणार आपलं निश्चित कल्याण करेल. भगवान तुकोबराय सांगतात परमात्मा हे माझ्या पदरात एवढं दान आहे, हे आता माझी आवड वासनेपर्यंत पोहोचली. आता याच्याशिवाय मी राहू शकत नाही, म्हणून जिने भले इथपर्यंत आणलं. पण भेट झाली की तुटी होता कामा नये. कारण असं ऐकलंय की चांगल्याची संगती फार काळ नाही राहत, फार काळ राहत नाही, ही टिकत नाही. चांगलं टिकत नाही फार काळ. चांगली माणसं राहत नाही जास्त वेळ. काम झाल्यावर ते थांबत नाही. काम झाल्यावर काही माणसं काम झाल्यावर घोटमळत राहतात. संतांचं तसं नाही. झाकली घटीचा दिवा आदरणीय महाराजजी, महाराज, खैरे महाराज, जनार्दनजी महाराज, बाकी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी आहेत. आपल्या सर्वांना माहित आहे इकडे भिवंडीत काशीनाथ बाबा, तिकडे शहापूरला मधुकर बाबा, इकडे सावळाराम बाबा, वासुदेव महाराज, वामन बाबा, असे महात्मे जर नसते तर आपलं काय झालं असतं. मी कधी कधी गमतीने सांगत असतो, अशी कोणती जात नाही की त्या जातीत संत झाला नाही. फक्त त्या जातीला कळलं नाही, त्या जातीची खंत आहे. आणखी एक गंमत आहे, आपण संतांच्या जातीचे कमी झालो, संताला जातीत ओढायला जास्त तयार झालो. संतांची नाहीची एकच जात आहे, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभा विनंती. आई जसं कुठल्याही अपेक्षेशिवाय प्रेम करते, तसं देव आणि साधू आपल्यावर प्रत्यक्ष प्रेम करतात. काली लढे आची लढे सरती मनोरथाची मनोरथी टोती जरी माहेरी श्रीमंते होती तुम्हाची. तुकोबाराला फार गोड वाटलं. तुकोबारा म्हणतात लाडकी लेक मी संतांची. मी संतांची मुलगी झाली, त्यांनी माझं अशा ठिकाणी लग्न लावून दिलं की मला आता कधीच वैधव्य येणार नाही, कधीच वैधव्य येणार नाही. आपल्याला दारिद्र्य येणार नाही, वैधव्य येणार नाही, आपल्याला कुठली उपाधी त्रास देणार नाही, जन्म मरण त्रास देणार नाही, आणि केवळ सुखाची सुख असं जे प्राप्त होईल ना. कयावरी जैत ध्यानाचे निशाण वाजत दिशे तन्मयाचे झळकत एक छत्र. अशी जागा जर काय असेल तर ती संतांची. ऐसे आवडते म्हणून देवा पूर्वावी मासना. तुम्ही ज्यांच्या चित्तात मुक्कामाला आहात त्यांची भेट भरून द्या, अशा प्रकारचं तुकोबारायचं म्हणणं आहे. धनेर सेवा नानोबा तुकोबारायच्या चरणी समर्पित करून सेवेला व्याम मोठ्या प्रमाणात संतांचं भजन करूया. थांबूया. महाराज ज्ञानेश्वर मामुली
तुकाराम 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 म्हणते कोणते अधिपती सरते करून घ्यावे कोणते म्हणते पायाच्या प्रसादे काही बोलून दे मला क्षमा करणे संती नोही अनुभूत युक्ती जय जय सद्गुरु ज्ञानेश्वर जय जय सद्गुरु करुणाकरा जय जय सद्गुरु विश्वंभरा मलचरणी दाता आणि ठेवा एक करा सत्य बोला धर्माचं आचरण करा परस्त्रीला माता समजा परधनाला विष माना अपमान सहन करायला शिका मान द्यायला शिका गाई बैल जमीन विकू नका देवाचं नाव घेत घेत घरी जा देवाचं नाव घेत घेत झोपा देवाचं नाव घेत घेत उठा नाहीच कळालं लग्नाच्या अगोदर जय हनुमान म्हणा लग्नानंतर जय श्रीराम म्हणा कळण्याकरता आणखी एक करा बोलताना असं बोला आपल्या बोलण्याने कोणाला जखम होणार नाही याची काळजी घ्या पण आपल्या बोलण्याने बऱ्याच लोकांच्या बऱ्याच जखमा बऱ्या होतील असं बोला बोलो ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले आणखी एक करा जिथं डोकं ठेवाल तिथं डोकं लावायच्या भानगडीत पडू नका डोकं लावायचंय डोकं ठेवायच्या भानगडीत पडू नका आणखी जिथं डोकं ठेवायचंय डोकंच अशा ठिकाणी ठेवा की पुन्हा काही राहिलंच नाही पाहिजे तो काय म्हणे नेणू युक्तीची ते खोली म्हणून ठेवली पायी डोळी वृक्षारोपण करा पाणी जपा वाणी जपा माणसं जपा नातं जपा आणि सगळ्यात सोपं भजन जपा भजन कठीण आहे पण प्रयत्न करा केल्याशिवाय नाही होणार केल्याशिवाय पुढे वेगळ्या भाषेत सांगू तुम्हाला पगार वाढा वाटतो भजन वाढा वाटत नाही तुम्ही जेवढ्या आनंदाने पगार वाढवून मेहनत करता तेवढं भजन वाढवून मेहनत केली पाहिजे 1 मिनिटापासून सुरुवात करा हळूहळू होईल एक दिवस असा येईल की तुम्ही भजनाशिवाय दुसरं काहीच करणार नाही तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळा येते तुम्ही किती मोठे आहात त्याला महत्व नाही तुम्ही भजनी आहात का भजनानंदी आहात का तर तुम्ही मोठे आहात त्यापैकी बाकी मोठेपणाला काही किंमत नाही मोठा वकील आहे डॉक्टर आहे तर जर भजन येत नसतं तर काय होतं त्यापेक्षा एखादा भोळा भावडा व्यक्ती त्याला काहीच येत नाही सतंगी टाकतो पण रामकृष्ण हरी विठ्ठल केशवात चाललंय त्याचं तो भाग्यवान आहे त्याचं कल्याण होईल तर देव त्याच्यात होतं आणि कोणतंही काम लहान मोठं नसतं कीर्तन करायला जेवढं कीर्तन करून पुण्य लागतं तेवढं सतरंजी उचलणाऱ्याला पण लागतं काम लहान मोठं नसतं करण्याची भावना महत्वाची म्हणून सोपे भाषा सांगतो वर्क इज वर्शिप अँड लव्ह इज गॉड बाकी सब फ्रॉड सावध व्हा आणि सावध होऊन आली बरीच माणसं सावध व्हा जागे व्हा उठा जागे व्हा रे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता सुप्रभात जन्माच्या धंदाला पुत्रजन बंधू सोयरे पिशू सर्व मिथ्या हे जाणून शरण निघा देवासी आयुष्य करिवणे परी माझा आवडो कीर्तन नको जाऊ देव भुंगा रात्री माझे पांडुरंगा विठ्ठल जय